नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, मराठी महिन्यांमधील चैत्र महिना सुरू झाला ना की कोकणातील देवदेवतांच्या यात्रोत्सवाला सुरुवात होते. तर आज आपण चाललोय दापोली तालुक्यातील केळशी या गावामध्ये. केळशी गावची श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा आज मंडळी आज 2 एप्रिल 2024 आज चैत्र पौर्णिमा आणि आज हनुमंत जयंती. आज हनुमान जयंतीच्या दिवशीच मंडळी श्री महालक्ष्मी देवीचा रथ सकाळी पहाटे 6 वाजता बाहेर निघतो आणि पूर्ण केळशी गावामध्ये फिरतो आणि संध्याकाळी ना 5:30-6च्या दरम्यान तो तिथे मंदिराजवळ येतो आणि तिथे आल्याच्या नंतर जो माहोल असतो तो बघण्यासारखा असतो. आता म्हणजे संध्याकाळचे 4 वाजलेत, मी आता चाललो आहे केळशी गावामध्ये. मंडळी, संध्याकाळचं बघण्यासारखं असं म्हणजे कारण काय माहिती आहे, तेव्हा त्या रथामधील देवी पळवतात आणि त्याच्यानंतर मग रथावरती तो गुरव चढतात आणि त्यानंतर मग तो रथ पूर्ण त्या शेतामध्ये नाचवतात, फिरवतात. खूप बघण्यासारखा असतो आणि मंडळी खूप अशी आजूबाजूच्या गावातून अशी पंचक्रोशीतून सर्व भक्त मंडळ तिथे हा यात्रा उत्सव पाहायला येत असतात. तर मंडळी, चला तर आपण थेट जाऊया केळशी गावामध्ये. प्रथम मंडळी आपण जाऊया श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये जाऊया, तिथे दर्शन घेऊया, नंतर मग यात्रा उत्सव पाहूया. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर काय नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ बनवले, त्याच्या प्लेलिस्ट देखील बनवल्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना नक्की शेअर करा. चला मंडळी, थेट जाऊया केळशी गावामध्ये आणि श्री महालक्ष्मी देवीचं देखील दर्शन घेऊया. चला म्हणजे थेट मंदिराच्या इथेच जाऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आता आलो आहे केळशी गावामध्ये आणि इकडे बघताय पाठीमागे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर. चला मंडळी, आपण आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. चला, इकडे बघताय मंडळी श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आणि छप्पर बघताय एकदम पारंपरिक पद्धतीने जे माडाची झापं विणतात ना त्याचं टाकलेलं आहे छप्पर. आणि बघा, ह्या ठिकाणाहून सकाळी रथ उचलतात पहाटे 6 वाजता. चला आपण मंदिरामध्ये जाऊया. इकडे बघताय मंडळी हा प्रवेशद्वार. चला आतमध्ये जाऊया. मन प्रसन्न होतं इकडे आतमध्ये आल्यावरती. शांत वातावरण आणि इकडे छप्पर बघताय एकदम पारंपरिक पद्धतीने. हे बघा, वरती आपले बांबू टाकलेत आणि माडाचे झापं विणतात ना त्याचं केलेलं आहे. आपण आता मंडळी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करूया. प्रथम आपण पाहून घेऊया, नंतर स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करूया. इकडे बघताय काचेचे दिवे आणि इकडे बघताय हा जो सभामंडप आहे ना, या सभामंडपाला जेवढे आता जे फोटो लावले ते बघा, देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. खूप फोटो आहेत, एकदम खूप वर्षापूर्वीचे फोटो आहेत. बघा मंडळी आपण आता जिथे उभं आहोत ना तिथे ना मंडळी म्हणजे आता म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सकाळी पहाटे कीर्तन होतं आणि त्यानंतर मग पहाटे 6 वाजता रथ बाहेर निघतो आणि सतत मंडळी आठवडाभर कार्यक्रम चालूच असतात. कीर्तन, पारायण, भजन असे चालूच असतात. इकडे बघताय छान असे काचेचे आता बंद आहेत. सकाळचा माहोल अगदी बघण्यासारखा असतो. चला मंडळी, आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. आत्ताच मंडळी आपण मंदिरामधून जाऊन आलो. तुम्ही देखील देवीचं दर्शन घेतलं असेलच. मंडळी, इथे जेव्हा संध्याकाळी जेव्हा रथ बाहेर येतो ना, सर्व मंडळी आतमध्ये येतात. इकडे ह्या सभा मंडपामध्ये बसतात आणि मग इथून मग सर्व त्या भुईशंगा उडवल्या जातात आणि तोच प्रसाद घेण्यासाठी सर्व उत्साही असतात. तो देखील आपण पाहणार आहोत.
तर मंडळी हेच ते ठिकाण आहे बघा, हे शेत आहेत. ह्या शेतामध्येच ना मंडळी इथे जेव्हा बघा ते आंब्याचं झाड आहे ना इथे, तर तिथून जेव्हा रथ येतो ना, नंतर देवी पळवलं त्याच्यानंतर इथून जेव्हा रथ फिरवतात नाचवतात ना, तो बघण्यासारखा असतो. मंडळी इकडे बघताय आपल्यासमोर श्री महालक्ष्मी देवीचा रथ.
मंडळी प्रसाद म्हणून इकडे भुईच्या शेंगा दिल्या जातात बघा. तर मंडळी रथ आता थोडा वेळ ते या शेतामध्ये येईल आणि या वर्षी जरा थोडं लेट झालं आहे, काळोख व्हायला आला आहे. मंडळी इकडे बघताय ते बघा, हे गुरव आहेत, हे थोड्या वेळानंतर रथावरती चढणार आहेत. जेव्हा रथातील देवी पळवणार ना त्यानंतर मग हे गुरव वरती रथावरती चढणार. इकडे बघताय कोकण प्रवासी आपले मयूर उत्तम दादा बघताय, सर्व खूप अशी मंडळी आलेली आहेत. मंडळी हे सुरुवातीला मी हे प्रथम शेत दाखवलं तुम्हाला, हे बघा आता किती माणसं तिथे गोळा झाले. हा रस्ता तर पूर्ण पॅक झाला आहे, वरती त्या घरावरती देखील माणसं बसलेत आहेत. आता संध्याकाळी जवळजवळ 7:15 वाजायला आहे, काळोख पडायला आलेलं आहे त्यामुळे आता व्हिडिओची क्लॅरिटी कमी येईल आता.
तर मंडळी आता रथ ते मंदिराजवळ आलेला आहे. आता काही क्षणात ते रथ ठेवतील. रथ आता खाली ठेवलेला आहे. आता सर्व मंडळी आतमध्ये प्रसाद घेण्यासाठी गेले आतमध्ये. आपण पण जाऊया. चला मंडळी, शेंगांचा प्रसाद तर उडवून झालेला आहे. आता सर्व बाहेर पडले तिथून. आता इकडे भाताचा प्रसाद. तर आपण जाऊया तिकडे. चार तुकडे ना काय इकडे बघताय मंडळी, त्या मडक्यामध्ये भात शिजत ठेवलेला असतो. तो आता प्रसाद म्हणून देतात सर्वांना. हे खिरीच्या पानावरती प्रसाद देतात, भाताचा प्रसाद. खूप लोकांची भाताचा प्रसाद देण्यासाठी येतात. इकडे बघताय मंडळी, मी देखील हा भाताचा प्रसाद घेतलाय बघा. चला तर मग मंडळी, व्हिडिओ देखील इथंच थांबवते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आपण आलो होतो दापोली तालुक्यातील केळशी या गावी. केळशी गावातील श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.